नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीमध्ये मी सागर सोनवणे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांसाठी एक खुशखबर आहे. TRTIचा CETचा निकाल आता काही वेळापूर्वीच घोषित झालेला आहे. आता TRTIच्या CETच्या कोर्सनुसार कट ऑफ किती आहे हे आज आपण पाहणार आहोत. एकूण किती जागा आहेत, UPSC साठी किती जागा आहेत, MPSC साठी किती जागा आहेत, गट क साठी ग्रुप बी साठी किती जागा आहेत, IBPS साठी किती जागा आहेत आणि SSC साठी किती जागा आहेत ही तुम्हाला माहिती देणार आहे. आणि यांनी काय केलेलं आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावलेली आहे आणि वेटिंग लिस्ट सुद्धा दिलेली आहे. म्हणजे की एकूण विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यातून काही लोक ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस जर डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकला नाही तर वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. ही एक चांगली गोष्ट त्यांनी केलेली आहे. आणि तेच मला जे सांगायचं आहे, वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे हे आपण थोडक्यात समजून घेणार आहोत मित्रांनो. बघा, आता पहिला मुद्दा हा जो आहे तो म्हणजे आपल्याजवळ TRTI UPSCची त्यांनी जवळपास क्वालिफाय केलेले विद्यार्थी आहेत ते 300 आहेत, ज्याच्यामध्ये जनरल 192 विद्यार्थी आहेत, मुलं, महिला आहेत 90, दिव्यांगांचं संख्या आहे 15 आणि ऑर्फन म्हणजे अनाथांची संख्या आहे 3. असे जवळपास 300 विद्यार्थी यांची प्रोव्हिजनल क्वालिफाईड कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणतो ते. आणि जनरलचा कट ऑफ आहे 78.71, महिलांचा आहे 57.45, दिव्यांगांचा आहे महिलांचा आहे 57.45, दिव्यांगांचा आहे 27.83 आणि ऑर्फनचा आहे 25.82. आता दुसऱ्या बाजूला त्यांनी आपण म्हणूयात की वेटिंग लिस्ट सुद्धा लावलेली आहे आणि ह्या वेटिंग लिस्ट मध्ये एकूण विद्यार्थी आहेत 78 आहेत. किती आहेत? 78 आहेत. मग आता जे मला तुम्हाला चर्चा करायची की जी वेटिंग लिस्ट कशासाठी आहे. आता ही जवळपास 300 विद्यार्थी आहेत की जे क्वालिफाय झालेले आहेत, त्यांना प्रशिक्षण मिळणार आहे. दर महिन्याला स्टायपेंड मिळेल आणि त्यांना 11 महिन्याचं प्रशिक्षण मिळेल, बरोबर. परंतु ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असतो आणि जी कागदपत्र तुम्ही देणं अपेक्षित आहे ती कागदपत्र जर तुम्ही देऊ शकला नाही तर ह्या वेटिंग लिस्ट मधल्या विद्यार्थ्यांना काय मिळणार? संधी मिळणार आहे. हे तुमच्या लक्षात असू द्या. जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट नसतील तर ते डॉक्युमेंट तुम्ही आता काढून घ्या, हे गरजेचं आहे. ओरिजिनल लागणार आहेत. या संदर्भात तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली जाईल, त्याच्यावर तुम्ही हाय करा आणि त्या संदर्भात तुम्हाला जी माहिती हवी असेल ती आम्ही तुम्हाला काय करू? प्रोव्हाइड करू. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हे झालं कशाचं? UPSCचं. दुसरं बघा, TRTI MPSC स्टेट सर्व्हिस ज्याला आपण राज्यसेवा म्हणतो, राज्यसेवा, आणि राज्यसेवेच्या जागा त्यांनी 500 सांगितल्यात. जनरल 320 विद्यार्थी आहेत, महिला 150, दिव्यांग 25 आणि ऑर्फन 5, असे एकूण 500 विद्यार्थी त्यांनी क्वालिफाय केलेले आहेत. जनरलचा कट ऑफ आहे 86.23, महिलांचा आहे 72, दिव्यांगांचा 55 आणि ऑर्फनचा 39.50 इतका सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय वेटिंग लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 127 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेली आहे. म्हणजे हे 500 विद्यार्थी वेगळे आणि 127 विद्यार्थी काय आहेत? वेगळे आहेत. खूप मोठी संख्या आहे. हे फार महत्वाचं आहे. जागा वाढलेल्या आहेत. जनरली म्हणत होते जागा कमी होणार नाही, पण जागा वाढलेल्या आहेत. चांगली संधी आहे बघा मित्रांनो. इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण वेळोवेळी मार्गदर्शन करत राहिलेलो आहोत. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रीय मार्गदर्शन आपण केलेलं आहे. पुढे बघा, TRTI IBPS याच्यामध्ये एकूण जागा 100 सांगितलेल्या आहेत. जनरल 64, महिला 30, दिव्यांग 5 आणि ऑर्फन 1 असे आहे. आणि त्यांचा कट ऑफ सुद्धा सांगितलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की ही वेटिंग लिस्ट आहे ती म्हणजे 26 लोकांची वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेली आहे IBPS साठी. त्याच्यानंतर TRTI SSC याच्यासाठी त्यांनी सांगितलंय 100 जागा सांगितलेल्या आहेत. जनरल साठी 64, महिलांसाठी 30, दिव्यांगांसाठी 5 आणि ऑर्फनसाठी 1 जागा सांगितलेली आहे आणि त्याचा कट ऑफ सुद्धा दिलेला आहे. ह्या बाजूला आपण म्हणतो ते म्हणजे 27 जागा ह्या वेटिंग लिस्ट साठी त्यांनी दिलेल्या आहेत. वेटिंग लिस्ट कशासाठी ते मी तुम्हाला सांगितलं. वेटिंग लिस्टचं काय होणार हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढची प्रक्रिया काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. बघा, त्याच्यानंतर
ग्रुप बी आणि ग्रुप सी. ग्रुप सीच्या सगळ्यात महत्वाचं, आता ग्रुप बी नाहीये इथं, हे लक्षात ठेवायचं, फक्त ग्रुप सी आहे. गट क आहे, 700 जागा दिलेल्या आहेत. फार महत्वाचं आहे. ज्याच्यामध्ये जनरल 448, महिला 210, दिव्यांग 35, ऑर्फन 7 आणि वेगळा कट ऑफ आहे. ऑर्फनचा 41.67 हा कट ऑफ सांगितलेला आहे. आणि वेटिंग लिस्ट जर तुम्ही पाहिली मित्रांनो, ती पण मोठी आहे. बघा, आपण पाहिलं तर हे 5, 14 आणि 16, चला 1, 6, 7, 176 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट सांगितलेली आहे. म्हणजे त्यांनी आज जो निकाल लावलेला आहे तो म्हणजे युपीएससीचा लावलाय, राज्यसेवेचा लागलाय, गट क चा लागलेला आहे, आयबीपीएसचा लागलेला आहे, एसएससीचा लागलेला आहे. ज्याच्यामध्ये मी इन्फिनिटीच्या माध्यमातून, इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला एकूण पदं किती आहेत ते सांगितले, वेटिंग लिस्ट काय आहे ते सांगितलं, वेटिंग लिस्टचं महत्त्व सुद्धा सांगितलं. आता आपल्याला मित्रांनो पाहायचंय पुढची प्रोसेस काय आहे, आपण कुठपर्यंत आलेलो आहे. आपली ऑनलाईन टेस्ट झाली, त्याच्यानंतर फॉर्म फिलअप झाले, ऑनलाईन टेस्ट झाली, स्कोर कार्ड सुद्धा येऊन गेलेले तुम्हाला. आपण इथं आलेलो आहोत की मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आज पब्लिश झालेली आहे, म्हणून आपलं काम संपलेलं नाही. आता तुम्हाला इन्स्टिट्यूट प्रेफरन्स द्यायचा आहे. इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण दर्जेदार काम करत राहिलेलो आहोत. तुम्हाला परीक्षा केंद्रीय अभ्यास आपण सांगितलेले आहेत, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत आणि कोचिंग आणि मंथली स्टायपेंड सुरू होईल. ज्यावेळेस तुमचा कोर्स सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला स्टायपेंड काय होणार आहे, सुरू होणार आहे. एमपीएससी असेल, यूपीएससी असेल तर 11 महिन्याचा कोर्स आहे. 11 महिने तुम्हाला शासन आर्थिक मदत करणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता येतील. हे लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला काय शंका असेल तर तुम्हाला आम्ही हेल्पलाईन नंबर देतोय, जो आहे 70 57 49 24 18. हा नंबर लक्षात ठेवायचा. 70 57 49 24 18 या नंबरवर तुम्ही आम्हाला तुमच्या क्वेरीज विचारू शकता, शंका विचारू शकता. आणि त्याचबरोबर हीच व्हॉट्सअप लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, त्याला हाय करा. तुम्हाला त्या संदर्भातली जी जी माहिती हवी आहे ती इन्फिनिटीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाईल. तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.